जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. म्हणजेच गरजू दीनदुबळ्यांची समाजाची सेवा करणे यातच खरी देवभक्ती आहे. कारण देव माणसातच वास करतो. भुकेलेला अन्न देणे, आजारी व्यक्तीची सेवा करणे, त्याचप्रमाणे समाजातील शोषितांना मदत करणे, शिक्षणाने सक्षम करणे यातूनच खरा देव दिसतो. देव कुठेही बाहेर नसून तो आपल्या आजूबाजूला आपल्या गरजू बांधवांमध्ये आहे. त्यांची सेवा करणे म्हणजेच देवाची सेवा करणे होय. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आले आहे आमच्या येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात. आज येथे आयुष बागेचा हस्तांतरण सोहळा आहे. जी आयुष बाग मागील वर्षाच्या उपक्रमात जिल्हा रुग्णालयासाठी बनवण्यात आली आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याच सोहळ्यासाठी सर्व मैत्रिणी आता जमलेल्या आहेत आणि सर्व मैत्रिणी आता या सोहळ्याच्या तयारीसाठी लागलेल्या आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनुपजी अग्रवाल, धरतीताई देवरे, डॉक्टर दत्ता देगावकर, त्याच डॉक्टर स्वप्नील सांगळे, त्याचप्रमाणे माननीय भविताताई देवरे तसेच ॲडव्होकेट सारंगी गुजराती यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. हे बघा, बाकीच्या आता हळूहळू सर्व मैत्रिणी सुद्धा आता जमायला लागलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात आता प्रमुख पाहुण्यांचे आगमनही आता होणार आहे. हे जे समोर दिसते आहे तेच आहे आयुष गार्डन म्हणजेच आयुष बाग. याच बागेचा आज हस्तांतरण सोहळा आहे. या आयुष बागेच्या निर्मितीसाठी मागील वर्षाच्या अध्यक्ष अनुषाताई सोनवणे, त्याचप्रमाणे प्रकल्प प्रमुख सोनाली पाटील आणि सचिव मीनाक्षीताई बोरसे यांचे मोलाचे योगदान आहे. हे बघा, आता कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे धरतीताई देवरे यांचे आगमन झालेले आहे आणि आता थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. म्हणजेच बागेच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. हे बघा, आम्ही सर्व मैत्रिणी आणि प्रमुख पाहुणे त्या आयुष बागेकडे निघालो आहोत. आता लगेच बागेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. थोडं वन साइड फक्त गेट ओपन करावं लागेल. आलेल्या सर्व पाहुण्यांनी या आयुष बागेची पाहणी केली आणि या बागेचे कौतुकही केले. या बागेत वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती लावण्यात आलेल्या होत्या, ज्या वनस्पती औषधी सुद्धा होत्या.
धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, आज ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक अनुपजी अग्रवाल काही कारणास्तव आले नाहीत. त्यानंतर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आणि आमच्या मैत्रीण धरतीताई देवरे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर देगावकर सर, सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय, डॉक्टर सांगळे सर, वैद्यकीय अधीक्षक महिला व बाल रुग्णालय, डॉक्टर अश्विनी भामरे, मूलरोगतज्ञ महिला व बाल रुग्णालय, डॉक्टर महेश भरांगे सर, तसेच असोसिएशन काउन्सिल मेंबर ॲट आवर ऑर्गनायझेशन इनरव्हील सौ भविता देवरे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सारंगीजी गुजराती, का पूर्ण करू शकू का, असे असंख्य प्रश्न होते. कन्स्ट्रक्शन फील्डचा अनुभव आणि इंजिनियर असलेली माझी मैत्रीण सोनाली पाटील हिने ही जबाबदारी उचलली आणि मोलाची साथ मिळाली तिची. त्याचबरोबर अनेक मैत्रिणींचीही मदत मिळाली आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट आम्ही प्रत्यक्षात उतरू शकलो. त्याचबरोबर डॉक्टर देगावकर सर, डॉक्टर सांगळे सर, डॉक्टर गीतांजली, डॉक्टर सोनवणे सर यांचे वेळोवेळी मिळालेले सहकार्य देखील अत्यंत महत्त्वाचे होते. आपले खूप खूप धन्यवाद सर. प्रोजेक्ट म्हणजे आमचा आत्तापर्यंत 6 महिन्याचा प्रवास आहे. तर खूप वेगवेगळ्या गोष्टींमधून आम्ही गेलो. तर सर्वप्रथम आपले जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर देगावकर सर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे सर यांचा आम्हाला खूप सपोर्ट मिळाला. त्याच्यामुळेच आम्ही हा प्रोजेक्ट सक्सेस करू शकलो. तर सर्वप्रथम मला ह्या प्रोजेक्टची संकल्पना मांडली आमची मेंबर डॉक्टर गीतांजली हिने. तर मला तिचं खूप कौतुक वाटलं की तिला वाटलं की आपण हा प्रोजेक्ट करू शकू. इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण गार्डन, आपला इनरव्हील क्लब हे गार्डन इथं सेट करू शकू, हा तिला विश्वास वाटला. मला ह्या प्रोसेसमधली गीतांजलीचा हा विचार मला सगळ्यात जास्त आवडला. तिने आमच्यावर ट्रस्ट ठेवला, तिला आपल्या क्लबवर ट्रस्ट होता. तर मी तिचं सर्वप्रथम आभार मानते. धन्यवाद गीतांजली. आम्हाला त्यांच्या आयडियाज काय ते सांगितलं, आम्ही काय काय करू शकू. त्याच्यानंतर बजेटचा प्रश्न आला, कुठपर्यंत महत्वाचा टप्पा होता त्यांनी डॉक्टर सांगळे सरांनी आम्हाला परमिशन दिली आणि त्याला देगावकर सरांचाही सपोर्ट होता. तर त्याच्यामुळे मी सांगळे सरांना धन्यवाद देते की तुम्ही आम्हाला. त्यानंतर महत्वाचा मग एकदा प्रोसेस सुरू झाला आणि त्यावर लागला. तर ह्या थॉट प्रोसेसलाही आम्हाला 2-3 महिने लागले. मग वेगवेगळ्या लोकांसोबत आम्ही मीटिंग केल्या, कारण की तिथं आम्ही उद्यान पंडित म्हणून विकास माळी सर आहेत, आम्ही त्यांच्याही 2-3 मीटिंग घेतल्या की इथं कोणते झाडे येऊ शकतील, आयुष गार्डन डेव्हलप करायचे तर त्याच्याशी रिलेटेड कसं प्लॅनिंग करायला पाहिजे झाडांचं. तर त्या सरांसोबतही 2-3 मीटिंग घेतल्या आणि मग त्यानंतर सांगळे सरांसोबत मीटिंग घेऊन आपण हे एक मॉड्यूल तयार केलं की आपण एवढ्या पट्ट्यामध्ये आपण गार्डन करू शकतो. आणि मग त्यानंतर मग आर्किटेक्ट योगेश ठाकरे यांचा आपल्याला मोलाची मदत मिळाली. पूर्ण डिझायनिंगचं काम त्यांनी आपल्याला करून दिलं. तर ते एक हक्काचं व्यक्तिमत्व होतं. इनरव्हीलला प्रत्येकच वेळी त्यांनी मदत केलेली आहे. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी सरळ असते, त्यांचा स्टाफही येऊन आपल्याला मदत करायचा. तर एकाने हात दिला का दुसऱ्याने ते स्वीकारला, त्याच्यामुळेच हा प्रोजेक्ट आज पूर्ण झालेला आहे. आणि हे प्रोजेक्ट पूर्ण करताना खूप अडचणी येत असतात. कधी कधी काम आज करायचं असतं ते 2 दिवसावर जातं, परंतु ते करता करता आजचा हा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केलेला आहे. तसं तर सर्वांचे धन्यवाद सोनालीने मानलेच आहे, परंतु आभार हे वाचते होते मान्य आनंद अग्रवाल काही कारणास्तव उपस्थित राहू शकले. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय धरतीताई देवरे, प्रमुख अतिथी आपले CSR दत्ताजी देगावकर. सर्व पाहुण्यांना माझे नमस्कार. देगावकर सर, सांगळे सर, धरतीताई, अश्विनी मॅडम आणि आमच्या डिस्ट्रिक्टच्या सेक्रेटरी सारंगीजी, अध्यक्ष शर्मिला मॅडम आणि पास प्रेसिडेंट अनुषाताई, प्रोजेक्टचे MSU आली,
मीनाक्षीताई आणि सगळ्या मैत्रिणी. हा प्रोजेक्टची सुरुवात अनुषाताईंनी मागच्याच वर्षी केली होती जेव्हा त्या प्रेसिडेंट होत्या. पण काही कारणास्तव बाकीचे सगळे कामं पूर्ण झाले, पण उद्घाटनाला थोडा उशीर झाला. पण आपण उशीर झाला पण आपल्याला अगदी मनासारखं आयुष गार्डन तयार झालेलं मिळालेलं आहे. म्हणून मी असं संबोधेन की अनुषाताईचं आयुष गार्डन. तर अगदी सुंदर आयुष गार्डनची संकल्पना आपण जशी विचारात आणली होती तशीच पूर्ण झाली. जसं आपण मॉडेल डेव्हलप केलं होतं त्यावेळेला ते तसंच्या तसं इव्हन त्याच्यापेक्षाही छान बेटर स्वरूपात त्याचं निर्माण झालेलं आहे. मी सगळ्या मदतकारांना धन्यवाद म्हणेन की त्यांनी सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या साथीने आम्ही इनोव्हेट क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड हा प्रोजेक्ट करू शकलो. तेव्हा अनुषाताईंना मी अनुषाताई म्हणाल्या आता भविता काय करायचं, तू आमचीच आहेस पण डिस्ट्रिक्टमध्ये कसं मांडायचं. म्हटलं तुम्ही 2 महिने अजून तुमच्या हातात आहेत, तुम्ही सगळं प्लॅनिंग आणि काम सुरू केलेलं आहे. मी स्वतः इथे आहे, हे कसं पूर्ण होत आहे काय पूर्ण होत आहे ते मी पण बघणार आहे. म्हणून त्या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि मला माझ्या टीमवर संपूर्ण गॅरंटी होती की हे काम अगदी छानपणे पार पाडलं जाईल. त्यामुळे मी अनुषाताई आणि सोनालीताई आणि इनोव्हेट क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचं मनापासून कौतुक करते. माजी प्रांतपर भविताताई देवरे, क्लब प्रेसिडेंट अनुषाताई आणि मीनाक्षीताई फॉर द इयर आणि सिटिंग क्लब प्रेसिडेंट शर्मिला. माझ्या बाग आयुष गार्डन याच्या हस्तांतरणाच्या कार्यक्रमासाठी इथे सर्व उपस्थित आहोत. कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते आपण कार्यक्रमाचं उद्घाटन बागेचं उद्घाटन करणार होतो ते आदरणीय शहराचे आमदार अनुजी अग्रवाल. पण सरांनी अगदी समाज सेवेचं त्यांना कौतुक वाटतं या कामाचं. सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या या इनोव्हेट क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडच्या आयुष्य गार्डनसाठी आपले धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवालजी काही कारणामुळे येऊ शकले नाही, परंतु त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवली आहे. नेहमी हे कार्यक्रम यशस्वी बनण्यासाठी आपली साथ दिली आहे. तसे आपले डॉक्टर स्वप्नील सांगळे सर, डॉक्टर अश्विनी मॅडम, आपले डिस्ट्रिक्टचे चेअरपर्सन भविताताई देवरे, सारिका मॅडम, आपले इनोव्हेट क्लबचे प्रेसिडेंट शर्मिलाताई आणि खास करून ज्यांनी आज या कार्यक्रमात ज्यांनी आपल्याला बघायला मिळालं, ज्यांनी दिवस रात एक करून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवलं, तसं आपले अनुष्का मॅडम, सोनाली मॅडम आणि मीनाक्षीताई आणि माझे सगळे इनोव्हेट क्लबचे माझे मैत्री आणि सिव्हिल हॉस्पिटलचे आलेले सगळे डॉक्टर्स कर्मचारी सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करते. जेव्हा सकाळी अनुभयांचं कॅन्सर झालं कार्यक्रम, मी सोनालीताईंना फोन केला की आपण हे कॅन्सर भाग आपण म्हणू शकत नाही, कारण हे आपला येणाऱ्या पिढीचं आरोग्य आणि निसर्गाला जपणारा एक जागतिक देव आहे. आपण अनेक वेळा सांगतो की वनस्पती ही औषधी आहे आणि इथे लावणारे अनेक झाडे औषधी झाड लावण्यात आलेले आहे. आपण सांगतो इको फ्रेंडली प्रोडक्ट वापरू नका, इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करू नका जेणेकरून आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म होतो. परंतु फक्त आपल्या एन्व्हायरमेंटला आपण प्रेम म्हणून स्नेह म्हणून जपून नाही राहायला, तर आपल्याला एन्व्हायरमेंटला एक प्रेम म्हणून आपल्याला त्यांना पुढे नेऊन जाणार आहे. आणि आपण या जे एन्व्हायरमेंट मध्ये एवढं मोठं आज योगदान या ठिकाणी दिलंय त्याच्या मला मनापासून खूप आनंद होतो आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे अनेक पेशंट असतात, अनेक वेगळ्या थॉटने येतात, त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतो, चिंता असतो आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना जे गरजेचं असतं ते त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळत नसतं. परंतु आज या ठिकाणी या गार्डन आयुष्य गार्डनच्या माध्यमातून एक त्यांची स्वतःची स्पेस आणि एक छोटासा त्यांचं मदतीचे हात आपल्या क्लबच्या माध्यमातून त्यांना देण्यात आला आहे, त्याचा मला मनापासून आनंद होतो. तसंच सोनाली पाटील
त्यांचे मी आभार मानते. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे डॉक्टर श्री दत्ता देव गावकर सरांचेही मी आभार मानते. वैद्यकीय अधीक्षक महिला व बालकल्याण रुग्णालय धुळे माननीय डॉक्टर श्री स्वप्नील सांगळे सरांचे मी आभार मानते. तसेच असोसिएशन फॉर्म धन्यवाद. मी कार्यक्रम संपला असं जाहीर करते सर्वांमध्ये. आता आम्ही सर्व मैत्रिणी मिळून आयुष बागेकडे जाणार आहोत आणि त्या बागेमध्ये कोणकोणत्या वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा पाहणार आहोत आणि पाहुण्यांना सुद्धा दाखवणार आहोत. या बागेमध्ये अडुळसा, वेखंड, गुळवेल, कोरफड, तुळस, अश्वगंधा, गवती चहा, माका, सताप, काडे जिरायत, बावची, सब्ज, माईनमुळा, सोनामुखी, बेडकी, पुदिना, अस्तमावेल, पानपिंपळी, लाजाळू, सफेद मुसळी, पान ओवा, पानफुटी, खंडूचक्का, गोखरू, आघाडा, ज्येष्ठमध, कढीपत्ता, त्याचप्रमाणे झेंडू यासारखा आयुर्वेदिक वनस्पती लावण्यात आला, ज्या वनस्पतींचा आपल्या जीवनात औषधी उपयोग होत असतो. या बागेची सुरुवात मागील वर्षी करण्यात आली आणि ती बाग या वर्षी पूर्ण झाली आणि या वर्षी ही आयुष बाग जिल्हा शासकीय रुग्णालयाला म्हणजेच महिला बाल रुग्णालयाला हस्तांतरण करण्यात आली. कशी वाटली तुम्हाला ही इनर व्हील क्लबने तयार केलेली आयुष बाग? त्याचप्रमाणे कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.